नमस्कार मित्रांनो. तर आज आपला पक्षाला येऊन झालेले आहेत 30 दिवस. तर 30 दिवस होऊन आता आज आपल्या पक्षाची लिफ्टिंग पण आहे. तुम्ही म्हणताल तर इतक्या लवकर लिफ्टिंग का? तर ऊन जास्त होतं आहे. ऊन जास्त झाल्यामुळं मग असं पक्षाला जास्त त्रास होतो. मग मर होण्यापेक्षा आम्ही लवकर 30 दिवसातच त्यांना कंपनीला म्हटलं होतं की आमची लवकरच लिफ्टिंग करून घ्या, कारण जोपर्यंत पक्षी चांगला आहे, फ्रेश आहे, तोपर्यंतच उचलला म्हणजे कसं जास्त मर वगैरे होत नाही. म्हणून आम्ही हे केलं आणि 30 दिवसाचा पक्षी झाला आहे. पहा किती छान पक्षी झालेला आहे. वजन वगैरे खूप छान आहे त्यांचं. आणि आज लिफ्टिंग पण होणार आहे. तर लिफ्टिंग आपली 6 वाजता होणार आहे. तर आत्ता आम्ही खाद्याचे भांडे ते सगळं वर करून घेतलेले. ते भांडे वरती करून घेतले की लगेच खाद्य पक्षी खात नाही. मग पाणी प्यायचे भांडे फक्त तेवढे खाली ठेवायचे. पाणी प्यायचं वजन मग बरोबर चांगलं राहतं. कंपनीला दाखवावं लागते ते भांडी वरती घेतलेली. मग ती भांडी ती वरती घ्यायला आलो होतो आम्ही. मग म्हणलं चला तर आज शेवटचा दिवस आहे आपल्या पक्ष्यांचा. तर आपण आपल्या सगळ्या मंडळीला आपल्या व्हिडिओमध्ये आपला पक्षी दाखवू कसा झाला आहे, कसा दिसतोय. पहा किती पक्षी पूर्ण शेड भरलेले आहे, किती छान वाटते. तर पक्षी आज जाणार आहे. तर संध्याकाळी लिफ्टिंग व्हायच्या आधी म्हणलं आज व्हिडिओ एक करून टाकावा. तर लिफ्टिंग करायचं कारण जास्त काही नाही, मॉर्टॅलिटी होत नाही, काही नाही, पण आपलं उन्हामुळं आम्ही लवकर करून घेतलेली आहे. तर पहा. आणि आता जास्त ऊन असल्यामुळे आपलं पटकन आवरून घेतली. तर मग लिफ्टिंग झाली की म्हणजे पक्षी पण छान आहे तोपर्यंत. मग जास्त फ्रेश नसल्यावर पण पक्षी पण कंपनी लवकर उचलत नाही. किती छान पक्षी दिसतोय आपला. पूर्ण शेडमध्ये फॅन वगैरे सगळं होतं. पोगर होती वरती, परत वर स्प्रिंगलर पण लावलेली होती, सगळी सोय होती. त्याच्यामुळं आपलं पक्षी खूप फ्रेश होता. आणि आता हे पक्षाला येऊन आता आज बरोबर 30 दिवस झालेले आहेत. आणि आपला जो छोटा पक्षी वेगळा केलेला होता ना मंडळी, तो सुद्धा पक्षी कवर झाला बरं का. तुम्ही म्हणता तर कसा? तर हा जो छोटा पक्षी होता तो सुद्धा ह्या पक्षासारखा दिसायला लागला. काही काही पक्षी आहे बारीक, पण तो पक्षी जास्त धावपळ करून याच्यात जास्त बारीक झाला असता, म्हणून आम्ही तो पक्षी वेगळाच ठेवला होता. तरी पण किती छान पक्षी झाला आहे तो. पहा आपला तो सुद्धा आता ह्या पक्षात मिक्स होऊन जाणार आहे आज. नाहीतर मग आपला पक्षी हे झाला असता, तो छोटा पक्षी परत वेगळाच राहिला असता. त्याच्यामुळं आम्ही तो छोटा लवकर वेगळा केला, म्हणून आपला तो कव्हर झालेला आहे. पहा आता हे लिफ्टिंगसाठी पूर्ण भांडीवर घेतले. तर खाद्याचे भांडे खाली कधीच ठेवायचे नाही लिफ्टिंगच्या वेळेस, म्हणजे मग त्यांना जास्त खाल्ल्यामुळं परत ते धावपळ करून ते पूर्ण चारा जास्त खाल्लेलं ते खाद्य असतं का, ती कंपनी लवकर आपल्याला वरती घ्यायला होती भांडी. म्हणून आम्ही लवकरच घेतले. 4 वाजता भांडी वर करून घेतलेली इथं. आता 6ला आपली लिफ्टिंग होणार आहे. लिफ्टिंग होणार आहे म्हणून आपली कंपनीची गाडी पण आलेली आहे. गाडी पण बाहेर थांबलेली आहे. आणि गाडी येऊन थांबली. आता परत लिफ्टिंगला माणसं येणार आहे. तर परत तिला माणसं आल्यावर लिफ्टिंग होऊन जाईल. मग लिफ्टिंगच्या वेळेस जास्त धावपळ असल्यामुळे व्हिडिओ टाकता येतोय का नाही म्हणून मी आत्ताच व्हिडिओ टाकून घेते. कारण की व्हिडिओ परत टाकायला आता आमची कशी, तुम्हाला तर सगळीच माहिती आहे की आमचे 2च माणसं आहेत आणि आमची मुलं लहान लहान आहेत, पण हे बाकीचे कामं सगळं करतात ते घरी. आता लिफ्टिंगच्या वेळेस बाहेरचे माणसं येणार आहेत, मग त्यांना चहा पाणी परत मला काही त्यांच्या हाताखाली घ्यायला लागतं, म्हणून व्हिडिओ काढायला होत नाही. आणि पहा आज आता ही पूर्ण म्हणजे आमच्या आता ही सगळी कोंबड्याची फॅमिली सगळी जाणार आहे आज गाडीत बसून. तर आमची मुलं म्हणतात असे तर ते असे बसले की त्या कट्ट्यावर जाऊन बसले की त्यात मग मी पाय ना कशी मामाच्या गावाला जायला वाट बघते तर गाडीची. तशी आज मामाची गाडी आली म्हणते. तर गाडी आली की म्हणले तिला न तुमच्या मामाची गाडी आली आहे, तुम्ही जाणार आहेत गाडीत बसून. तर पहा कसे बसले. तर त्यांना तरी माहिती आहे का आता आपल्याला कुठं जायचं आहे म्हणून, पण पहा किती छान बसले. तर आता ते गाडीत बसून जाणार आहेत. आणि आता गाडी पण आलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. आमच्या मंडळीला आता सगळ्यांना आपले म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवतोय. तशी आता आपली खाद्याची गाडी आल्यावर व्हिडिओ टाकायला झालं नाही, कारण ती खाद्याची गाडी आल्यावर आम्हाला बधी पायपती वगैरे लावलेली इथं दारात, म्हणून ती काढायला जावं लागतं. आणि आता गाडी आलेली आहे आमची कंपनीची. ती कंपनीची गाडी तुम्हाला दाखवते. संध्याकाळी लिफ्टिंग गाडी येऊन थांबलेली आहे. ही पहा आपली गाडी कंपनीची अशा प्रकारे गाडी आली आहे. ना आता लिफ्टिंगमध्ये ते एकाच वेळेस भरपूर माल जातो बरं का. ही गाडी आली ना म्हणजे आपल्याला खूप म्हणजे एकदाच सगळा पक्षी जातो. आणि ती लोकल गाड्या आल्यावर त्यात थोडा थोडा पक्षी जातो, मग आपल्याला पटकन होत नाही पक्षी लिफ्टिंग. आता ह्या गाडीमध्ये सगळा पक्षी जाणार आहे आपला. आज पूर्ण लिफ्टिंग होईल. थोडाफार पक्षी राहिला तर राहील, नाही तर पूर्ण लिफ्टिंग होईल. गाड्या येऊन थांबलेल्या आहेत. संध्याकाळी आपला पक्षी जातोय. कसा वाटला आपला व्हिडिओ ते. आणि चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा.
कारण आपला दुसरा लॉट आल्यावर आता हे परत शेड आपल्याला मोकळं करायचं, सगळं तुम्हाला स्वच्छता केलेलं सगळं दाखवतो आणि नंतर दुसरे व्हिडिओ टाकवतो. धन्यवाद.